हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर बघा मी आज असं पदर घेऊन पूजा केली तर मिस्टर बोलले छान दिसतंय। तर कसं वाटतंय तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा। तर कधी घेत नाही ना असं कसं तरी वाटतं वेगळंच आहे ना। तर बघा मी आज असं पदर घेऊन पूजा केली। ते बघ कशी बघते। तर जाऊ सामान घेऊन या। तर बघा सबस्क्राइब करायला सबस्क्राइब सबस्क्राइब करा ना। माझे मिस्टर पण बोलतात बघा ना, तर करा ना। तर बस झालं आता मी काढते हे, मला ना आवडत ठेवायला असं नाही का। तर चलो तुम्हाला दाखवते मी पूजा केली अशी मस्त पदर वगैरे घेऊन। आणि बघा आज मस्त अशी रोज पिशवी पाहिजे। थांबा त्यांना पहिलं पिशवी देते मी। बघा मी काय म्हणत होते, गेले ते सामान आणायला ते मला कसं तरी वाटतं, म्हणत होते असं रोज पल्लू घ्यायचा छान वाटतं। म्हणजे ते असं म्हणत नाहीत की रोज असं घेऊनच ना, म्हणजे असं छान वाटते आहे ना, त्यांना असं छान वाटलं। तर बघा मी काय बोलत होते, आज मला त्यांनी रोज पण आणल्या असं मस्त मस्त। काय माहिती आज त्यांची इच्छा झाली असं। मला रोज एवढं आवडतं ना, एवढं आवडतं गुलाबाचं फुल। ओ माय गॉड, मला खूप रोज आवडतात माहिती गुलाबाचं फुल। मी आहे ना फ्रीजमध्ये किती दिवस पण ठेवते अशी, एवढी मला गुलाबाची फुलं आवडतात। तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करा, असं मस्त वाटतं आहे ना। चला बघूया आपण। मी सुकू नये म्हणून पाण्यात ठेवले, तर ठेव सुकत नाहीये पण नाही का, त्यांना मी सामान आणायला पाठवले। घरातलं तांदूळ संपलेत ना, तर हे बघा अशी मस्त पैकी तुम्हाला दाखवते। हे बघा अशी मस्त रोज मला एवढे आवडतात तुम्हाला काय सांगू। हे बघा हा वाव, ओ माय गॉड, हे बघा अशी मस्त पैकी रोज कोणाकोणाला आवडतात रोजेस। मला सगळ्या फुलांमध्ये फक्त मला रोज आवडतात माहिती का। हे बघा तर मी हे असं आहे ना पाण्यामध्ये ठेवते बाबा, माझी गुलाबाची फुलं खराब होती। मी त्यांना खराब असं बघू नाही शकत। तर अशी मस्त मस्त असे रोज आहेत। वाव, हे बघा। तर चला आजचा दिवस नाही का, मी आज रोज तर साडी नाही घालत। आज ते बोलले तर असं थोडंसं पल्लू, अरे यार मला पल्लू पण घेता येत नाही, मी कधी घेतलं नाही ना। लग्नात घेतला असं बोलते, त्याच्या बाद कधीच नाही घेतलं। तर असं संस्कारी भाऊ वाटतं आहे ना। तर तुम्हाला दाखवते पल्लू, पण ते काय माहिती सामानाने गेले तोपर्यंत मी असंच आज असं घेतलेलं। आणि मी काय एकदम म्हटलं आज पूजा करताना माझी इच्छा झाली नाही का असं मस्त घेऊन अशी पूजा करावी। तर असं छान वाटते, कसं वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा। तोपर्यंत ते येऊसपर्यंत आपण नाही का बघूया पूजा वगैरे कशी झाली। असंच तुमच्याशी टाइमपास, खूप बोर झाले अहो, खूप बोर झाले। आणि ब्लॉग पण बनवायला उशीर झाला म्हणून मी म्हटलं आताच टाकणार आहे लवकर 8च्या पहिलं। तर चला दाखवते तुम्हाला माझी पूजा। माझी सगळीकडे धूर राहिलाय, मी काय माहिती धूप लावलेलं ना त्याच्यामुळे सगळीकडे धूर झाले बरं का। पण घरामध्ये असं प्रसन्न वातावरण वाटतं आहे ना। हे बघा अशी मस्त पूजा झाली। आज हार नाही आणला कारण काय माहिती सकाळी खूप पाऊस होता, ते ड्युटीहून येताना असेच आले। मग आमच्या इथे एक मावशी आहे ना, त्यांच्या इथं झाडे असं मी त्यांच्याकडून फुलं आणलेत। आणि देवाला बघा प्रसाद हे ठेवलाय, बघू आता काहीतरी बनवेन मी प्रसाद। तर माझा पण उपवास आहे। तर बघा तुम्हाला बाहेर पण पाऊस पडतोय, तर तुम्हाला दाखवते असलं भारी व्ह्यू वाटतोय ना। चला बघूया बाल्कनीतून। इकडे आमच्या बाल्कनीत कपडे सुकतात, कोणाकोणाच्या बाल्कनीत आता असे कपडे सुकतात। तर हे बघा आमच्या बाल्कनीत असे कपडे आहेत। मी तुम्हाला पाऊस दाखवते थांबा। हे बघा आमच्या बाल्कनीतले झाडं बघा ना, पुण्याचा कसला भारी व्ह्यू आहे बघा। इकडे आमचं मंदिर बंदच आहे आज। हे बघा असं बाहेरचा व्ह्यू आहे। आणि अशी मस्त मस्त बाल्कनी, थंड थंड वाटते बघा आहे ना। ही आहे आमची बाल्कनी, इकडे आहे वरती जायची सीडी। तर चला ते गेलेत सामान आणायला, तोपर्यंत नाही का स्वयंपाकाची तयारी काय करायचं आता आणल्याशिवाय कळणार नाही। आणि तुम्हाला दाखवते आणि आजचा ब्लॉगला असं एंड करते। तर मिस्टरांच्या सोबत आज पल्लू वगैरे घेऊन असं नवीन नवरीसारखं फील आलं। तर तुम्हाला दाखवते ते काय काय सामान आणतात। खूप मी काही सांगितलं नाही, तुम्ही ब्लॉग बघत होता, फक्त पिशवी दिली। आता ते आणलं ना ते बनवायचं, माझं एवढंच काम आहे। तर ते आले ना तुम्हाला दाखवते। तर बघा ते घेऊन आलेले आहेत काय काय। तर चला बघूया, पिशवीवर पण नाव आहे बघा गोकुळ। तर मी ह्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचं नाव बघा गोकुळ आहे। तर इकडे बघा आणलेलं आहे सामान, काय रे टकल्या, हे आहे काय हो मक्का। तर इकडे आणलेत बघा मक्का। तर झालं बघा आता चालू। वाव मस्त आहेत हे बघा,
तर मी उद्या तुमच्याशी शेअर करेन ना शॉर्ट, कसं मी बॉईल करून असं मस्त मस्त खाईन. मग खा बघा. वा वा. हां उद्या बनवलं का देते. आणि इकडे आणलेला आहे बिर्याणी मसाला आणि इकडे आणलेले आहेत तांदूळ. अजून इकडे आहे वाव काकडी बघा, हिरवे हिरवेगार मस्त असा. हे बघा काय काय हे बघू आपण, खाली एवढं कोण काढत बसायचं. तर बघा असा मस्त मस्त येताना हे घेऊन या दही कोशिंबीरला. तर बघा असे हे घेऊन आले. आणि हा वाला जिरा राईस करायचा आज मस्त आहे बघा, किती बारीक बारीक तांदूळ, खूप बारीक बारीक असतो. आम्ही ह्याचं नाही का बघा एवढा बारीक असा मस्त खिचडी भात बनवणार आहे बिर्याणी सारखा. आणि कोशिंबीर बघा, इकडे कढीपत्ता, सॉरी हे काय रे टाकल्या काकडी. हा ते बेगन. आमच्या घरामध्ये सगळी मराठी अर्धी हिंदी मिक्स होती. आणि हे काय रे टाकल्या, काय बोलतात त्याला, काय रे बा. ही बघा ही माझी क्यूटसी पुतणी आहे, त्याला बोलतात मक्का. कॉर्न कॉर्न. तर बघा असं मस्त मस्त मी आता ही अशी एवढी वांग्याची भाजी, मस्त असं पुलाव सारखा राईस, कोशिंबीर, बैगन की सब्जी और रोटी. रोटी म्हणजे आपल्याकडच्या भाकऱ्या, ज्वारीच्या भाकऱ्या असं बनवणार आहे. तर चला असं मस्त घेऊन आले लय सारे. हां धर जा, एक धर घेऊन जा. हे बघा अशी पुट्टे आता हे उद्याच्याला बनवणार मी मस्त मस्त. वाव नाही एकच बास झालं टाकल्या. हे बघा अशी मस्त पैकी पुट्टा आणलेला आहे. तर चला आजच्यासाठी, तर चला आजसाठी एवढंच. आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. छोटूसाच आहे, तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे. तर स्वयंपाकचा मी आज काय काय बनवते तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवते, शॉर्टमध्ये सांगेन. तर चला आजच्यासाठी एवढंच, भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तर मिळते हे कल, चलो बाय.